चला तर मग आज एकादशीचे आपण धिरडे करत आहोत. भगरीचे धिरडे आहे, कच्च्या भगरीचे. कच्ची भगर मी डायरेक्ट दळली आहे आणि त्याच्यामध्ये मिरच्या टाकलेल्या आहे, मीठ टाकलेलं आहे, बाकी काही टाकलेलं नाही आहे आणि कोथिंबीर वरून टाकलेली आहे. अशा प्रकारे मी माझ्या सासूबाईंसाठी भगरीचे धिरडे एकादशीसाठी काढलेले होते आणि मुलींचं चाललं होतं आमच्यासाठी पराठे कर. मग आज पराठ्यांचा बेत होता. अशा प्रकारे धिरडे काढून झाले, पोरी पण खात होत्या. सगळ्यांचे धिरडे काढून झाले आणि पराठे करायला बी लागले. थोडेसे लाल 2 कांदे बारीक कापून चिरून घेतलेले होते. मस्त फोडणी देत होती. त्यामध्ये मी जिरे, मोहरी आणि हळद टाकली आणि आपली हिरवी मिरची आणि लसूण दळून घेतलं होतं, ते थोडंसं टाकलं दळून. जास्त तिखट केली नाही लहान पोरांमुळं. अशा प्रकारे आम्हाला आज पराठ्यांचा बेत होता आणि आम्ही उपवासाचे धिरडे पण खाल्ले होते, त्याचा पण थोडा आनंद घेतला होता. आज आपण पराठे वेगळ्या पद्धतीत करत आहोत. जसं चीज आलू पराठा. कसं वाटतं ऐकूनच. चीज टाकून बघणार आहोत आज आपण, कारण पोरांना चीज वगैरे भरपूर आवडतं, त्यामुळे मी आज थोडंसं चीज टाकत आहे. बटाटे उकडून घेतलेले होते आणि मॅश केलेले आहे. पूर्ण एकदम मॅश केलेले नाही आहे मी, दिसत आहे तुम्हाला. त्यात बारीक बारीक फोडी पण आहेत. फोडणी दिली आहे. थोडंसं पीठ मळून घेते. पीठ मळून भिजत ठेवते. तोपर्यंत आम्ही धिरडे खाणार आहोत आणि नंतर गरमागरम पराठे करणार आहोत, चीज पराठे. तुम्हाला मी दाखवतेच. ही झालेली भाजी थोडीशी गार केलेली आहेत करून, गॅस बंद करून गार करायला ठेवली होती थंड. आणि नंतर आम्ही चीज किसून घेतलेलं होतं आणि अशा प्रकारे आम्ही ते मिक्स केल्यावर ते भाजीमध्ये मिक्स होऊन जात होतं आणि परत थोडंसं वरून टाकत होतो वेगळं काहीतरी. बघू, तुम्हाला मी दाखवते कसं होतं, पण टेस्ट खूप छान होती. भाजी माझ्याकडून थोडीशी जास्तच भरण्यात आली होती बटाट्याची. आणि आपलं गावठी तूप मी तव्याला लावून घेतलेलं आहे. तवा तापल्यामुळे थोडासा धूर झालेला दिसतोय तुम्हाला, वाफा वरती येत आहे. अशा प्रकारे मी छोटे छोटे पराठे केलेले होते. धावपळ होती हेच, चीज लावायचं, बटर लावायचं, तूप टाकायचं, लाटायचे. त्यामुळे कॅमेरा जास्त हालत होता. मी स्वतःच केलेला आहे, काढलेलं आहे, व्हिडिओ शूट केलेली होती, त्यामुळे कॅमेरा हलतोय. कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसा वाटतोय माझा पराठा धिरडे. प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा मला. मी शूट कशी करते हे मलाच माहिती. इतक्या सगळ्या अडीअडचणीतून मुलांमधून मी शूट करते आहे. प्लीज सपोर्ट मी. कसा दिसतोय तुम्हाला पराठा? छान असा गावठी तुपात मस्त चिळबिळीत लावून घेतलेलं होतं मी. हे बघा, गावठी तूप मुलांसाठी पण छान असतं आणि तूप आपलं घरगुती आहे. मी दाखवली व्हिडिओ तुम्हाला, घरगुती तुपामध्येच मी करत होती. छान असा लाल लाल खरपूस झालेला होता आणि टेस्ट पण खूप छान होती. हे बघा, मस्त असं तूप लावलं होतं. मध्ये बघा 2 पूड होते. गरम गरम वाफा, बाहेर गारगार थंडी, गरम गरम पराठे. असा मस्त स्वाद झाला होता आजचा. तुम्ही पण ट्राय करा. थंडीच्या असं गरम गरम खाण्याचा आनंद घेत चला. बाय बाय मित्रांनो. पराठ्यांचा आनंद घ्या, धिरड्यांचा आनंद घ्या. आज एकादशीमुळे आमच्या गावामध्ये भजन पण असतं. पराठे खाऊन झालेले आहे आणि पसारा बघा, पूर्ण किचन भांड्यांनी भरला होता. खाली पूर्ण पसारा पडेल होता. नंतर मी आवरून दूध तापत ठेवलं आहे बघा, क्लीन करून. बाय बाय, गुड नाईट. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.